माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर, नाशिकच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या तीनही पक्षात रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या प्रकरणातून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यांना 2 तासात जामीन मिळाला असला तरी घडलेले या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महायुतीमधील कोणत्या घटक पक्षाकडे जाणार याबाबत उत्सुकता होती. भाजपाचे गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र अवघ्या 24 तासात मित्र पक्षांच्या नाराजीमुळे महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत एकमत होऊ शकलेलं नाही. मात्र गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री होतील अशी चर्चा जोर धरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात आमचे सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यातच माणिकराव कोकाटे यांनी 1995 साली कागदपत्रांचा फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि या संदर्भात त्यांना 2 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. कोकाटे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्रीपदाची राष्ट्रवादी काँग्रेसची पालकमंत्रीपदाबाबतची बार्गेनिंग पॉवर मात्र कमी झाल्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.